नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील मराठी रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ पुरा ऐका आणि आता भ्यायचं नाही। अरे बाबांनो, ही परमिट मराठी सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी चालू झालेली आहेत आणि आता ती परमिट बंद होणार आहेत आणि आता ही RTO वाल्यांना बी हवा लागलेली आहे। त्याच्यामुळं काय काय RTO वाले आहेत ना, तुम्हाला इरादापत्र देण्यासाठी 8-8, 10-10 दिवस लावतात का, तर पैसे खाण्यासाठी लावतात। हा, जर कुठल्या रिक्षावाल्याला त्याच दिवशी इरादापत्र मिळत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये खाली हे करा, तुम्ही कमेंट करा। मग ते समजा वडाळा RTO असून द्या, अंधेरी RTO असून द्या, अरे बाबा ते ऑनलाईन ताबडतोब त्यांनी द्यायचे आहेत, कागदपत्र बरोबर आहेत का नाही ती बघायची आहेत आणि ताबडतोब 1 क्लिकमध्ये त्याच दिवशी अगदी 10 मिनिटात ते इरादापत्र मिळू शकते। आता ठाणा RTO, विरार RTO इथनं योग्य पर्याय देतात, दहिसरला बी जरा लावतेच उशीर आणि अंधेरीला तर काय ती फाईल जमा करून घ्यायची, वडाळ्याला तर काय खरंच नव्हतं असं ह्यांचा लफडा चालू असतोय। तर मराठी लोकांनी आता भिवू नका, ज्यांनी इरादापत्रासाठी अर्ज केलेत त्यांनी हा व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर करा आणि ह्याच्या खाली कमेंट करा। आम्ही वडाळा RTOला अर्ज केलाय पण आम्हाला 4 दिवस झालं, 8 दिवस झालं इरादापत्र अजून दिलं नाही, मेसेज आला नाही। म्हणजे ह्यांची काय चक्कर आहे RTO वाल्यांची? अगदी अंधेरी RTO मध्ये बी तसंच आहे। अरे बाबांनो, हातोहात तुमचे पेपर ओके असतील तर 2-3 साहेबाच्या सह्या झाल्या की ताबडतोब ऑनलाईन इरादापत्र हे द्यायचं आहे, हा क्लिक करून। भले मग तुम्ही कवा बी रिक्षा घेतलीला 6 महिन्याच्या आत, तो कायदाच आहे। परंतु जाणून बुजून RTO अधिकारी सुद्धा आता परमिट बंद होणार म्हणून रिक्षावाल्यांना लुटायसाठी इरादापत्र ताबडतोब देत नाहीत। तर प्रत्येकानं ज्याला कुणाला मिळत नाही अशी कुठल्या RTO मधनं, महाराष्ट्रातलं कुठल्याही RTO असून द्या, आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करू, त्या RTOच्या नावानं सरळ डायरेक्ट ह्यांच्यावर कारवाईच करा। कायदा सर्वांच्यासाठी आहे, गोरगरिबांच्यासाठी रिक्षाची परमिट मिळतात ना, आता बंद होणार आहेत, हे बी तितकंच खरं आहे ना। मग काय पोलीस स्टेशनमध्ये बी जाणून बुजून त्याला ते पोलीस रिपोर्ट बी देत नाही, 10-10 दिवस, 15-15 दिवस, महिनाभर। आता काय त्या रिक्षावाल्यानं पोलीस रिपोर्ट मध्ये मागितलंय? मला काय गुन्हा आहे का तेवढं त्याने लिहून द्यायचं आहे, ऑनलाईन नंतर चेक करायचा असतो। परंतु बऱ्याच पोलीस स्टेशनमधून सुद्धा मला रिक्षावाल्यांचे फोन येतात, अंकल हमने उधर अर्ज किया तो हम गया, तो हमको पुलिस वाले ने रिपोर्ट बना के दिया नहीं, तो हम उसको समझाते हैं बाबा तेरा पेपर ओके है ना, वो 2-3 दिन में तेरा सर्वे करेगा और ऊपर भेजेगा आयुक्त कार्यालय में, आयुक्त कार्यालय से वो दिया जाता है। म्हणजे पेंडिंग कामं ठेवून जे काय अधिकारी असं काय करत असतील, गोरगरिबांना सतवत असतील तर तक्रार ही करायचीच असते। आता ऑनलाईन कार्यक्रम आहे ना हा सगळा, आणि तक्रार आपण ऑनलाईन करू शकतो। आता तुम्ही म्हणतीला पोलीसवाल्यांच्या विषयी तक्रार करायची का? बिनधास्त करायची त्यांच्या प्रमुखाकडे, काय त्याच्यात घ्यायचं आहे तेव्हा? कागद दिलेत, मग पेंडिंगला काम काय ठेवायचं आहे? हा बाबांनो, काय कागद नाही, तुमच्याकडे काय पेपर नाहीत आणि तुम्ही पोलीस रिपोर्ट मागाय गेला तर ते देणार बी नाही, ते बी तितकंच कराय। पण सगळी तुमची कागद ओके असताना जाणून बुजून जर पेंडिंगला ठेवत असतील तर असे हे कर्मचारी शासनाचे दोषी आहेत ना। मग ते RTO वाले असून द्यात, कोण बी असून द्यात, असं काही नाही, पोलीसवाले असून द्यात, तहसील कार्यालयातले दाखले देणारे असून द्यात, ऑनलाईनला अर्ज आहे, पेपर ऑनलाईनला तपासायचा, द्यायचा आहे दाखला बिकला, त्याला काय 15 वर्षात दाखला असून द्या किंवा पोलीस रिपोर्ट असून द्या। RTO अधिकारी सुद्धा असेच करतात ना, कारण RTO अधिकाऱ्यांचे मोठे साखळी आहे, राकेट आहे, त्यांचे गुरु लोक आहेत, गुरुच बाहेर ठरवतात आणि साहेब आपला काना पैसा हातात आले की मग अप्रुव्हल करतो। हे RTO अधिकाऱ्यांनी मी ध्यानात घेतलं पाहिजे। तुमचं नाव एवढं RTO वाल्यांचं बदनाम आहे, थोडं जरा कमी करायचं बघा ना, जरा गोरगरिबांची कामं करा ना। तर महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, एकमेकाला कळू द्या, ह्यांची लफडी काय आहे ते कळालं तर पाहिजे लोकांना। आणि व्हिडिओ शेअर करत जावा, मूचवाले मोकाचे यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत जावा। आणि जर कुणाला वेळेवर इरादापत्र मिळत नसतील, सेम डे द्यायचे त्यांनी। हां, आता एखाद्या वेळी साहेब रजेवर नसला, काहीतरी तांत्रिक इश्यू असला किंवा काय होतं, एखाद्या वेळेस संगणकामध्ये सुद्धा बिघाड होतो, त्यावेळीची गोष्ट वेगळी आहे ना। उगाच आपलं गोरगरिबाला उद्या यान, परवा यान, ठेरवा या, असं काय करायचं? आणि पोलीसवाल्यांनी सुद्धा जरा गोरगरिबांना लवकरात लवकर रिपोर्ट द्यावावेत। पेंडिंगला कामं कोणी ठेवू नका, लोकांना तक्रारी करायला चान्स देऊ नका। लोक म्हणतात तक्रार केल्यावर आमचं काम नडवतील, पण लोकांना ज्यावेळी कळलं ना तक्रार केली की अधिकाऱ्यांवरती कारवाई होते, त्यावेळेला मग लोक मी तक्रार करतील ना। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।